नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत वार्षिक आरोग्य तपासणी संपन्न। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री एस जी परमशेट्टी प्रशालेत वार्षिक आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा राखी खंडाळ होत्या। दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र दुधनी यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। या प्रसंगी दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रकाश चौधरी, मंजुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात एस जी परमशेट्टी प्रशालेत आरोग्य तपासणी संपन्न झाली। या आरोग्य तपासणीत ब्लड ग्रुप तपासणी, यकृत, फुफ्फुस कार्यक्षमता, थायरॉइड टेस्ट, हिमोग्लोबिन आदींची तपासणी करण्यात आली। डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या 18 जणांच्या टीमकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। यावेळी मुख्याध्यापक रेवणसिद्ध अलीगावे, पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी, आरोग्य अधिकारी रेखा फड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी कविता देशमुख, महबूब मुजावर, नागोबाई काळे, शरद कुलकर्णी, कुष्ठरोग तज्ञ राजेंद्र चौगुले, महेश झळकी, प्रयोगशाळा तज्ञ सुनील कोटनूर, प्रभावती हौदे, परमेश्वर कोळी, दत्तात्रय हिळी, रामलिंग मंजुळकर, सुरेश बिराजदार, महानिंग सोमेश्वर, धर्मा भोसले, लक्ष्मी मेहत्रे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले, तर आभार सिद्धाराम नूला यांनी मानले। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। व्यायाम करायचा आहे आणि जे सांगितलं बाबा आपण ट्रेस घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचा आहे का नाही, अभ्यासाचा ट्रेस घ्यायला म्हणजे अभ्यास करा ना, मेहनत घ्या, होत आहे ट्रेस कमी होतं म्हणजे एक झालं। संतुलित आहार आपण काय करतो, डाळ आणि भाजी भाकरीच खातो, बाकी पालेभाजीला आपण महत्त्व देत नाही। देतो का आपण नाही। आता सगळे आपल्याला प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, मीठ पदार्थ, मिनरल्स पाहिजे असतात, पण आपण लक्ष देत नाही, फक्त डाळ खातो। आता डाळीने काय होतं, आपली झालेली झीज म्हणून निघते, पण जिथं आपल्याला रोग प्रतिकार शक्तीची गरज असते त्यासाठी काय पण आपण प्रमाणात घेतो का, येत नाही। आपण लक्ष देत नाही आपल्या आरोग्याकडे। आपण सुद्धा एक प्रकारचा कुपोषित असतो जेव्हा आपल्याला वाटतं की बाबा मी सदृढ आहे, माझं वजन भरपूर आहे, मी आहे, पण आपण प्रत्यक्ष विचार घ्या म्हणजे बघितलं, तपासणी केलं, तुमचा HP काही लोकांचा 6, 6.5, 7च्या दरम्यान असू शकतो। आज 6, 7च्या दरम्यान आहे म्हणजे तुम्ही कुपोषित आहे, पण आपल्याला बोलणार आहे का कोण कुपोषित नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर लावून घ्या व्यायामाच्या, जर नाही केलं, संतुलित आहार नाही घेतला, व्यायाम नाही घेतला, तर तुम्हाला BP, शुगर हे भविष्यातले तुमचे आजार कायम ठरलेले आहेत। त्यासाठी आत्तापासून आता आपण बघतो की बालवाडीतल्या मुलांना, आता बालवाडीत तुम्ही ज्यावेळेस होता तुम्हाला जे गाणे शिकवले जायचे त्याचा अर्थ आपल्याला समजत होता का नाही का नाही, ते पण पाठांतर त्यावेळेस होत होतं आहे का नाही, पाठ होत आहे। तसंच आता जर तुम्ही व्यायाम दररोज नियमित केला, योगा केले, तर तुम्हाला काय